कागल तालुक्यातील म्हाकवे इथल्या बंद घराचं कुलूप काढून चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे। चोरट्यानं लाकडी कपाटातील 32 ग्रॅम वजनाचा सोन्याचा लक्ष्मीहार, 32.5 ग्रॅम वजनाचा कोल्हापुरी नेकलेस आणि रोख 4000 रुपये असा ऐवज लंपास केलाय। बुधवारी दुपारी घरातील सर्वजण मतदानासाठी गेल्यानंतर चोरीची घटना घडली। या प्रकरणी सिद्धराम ज्ञानू पाटील यांनी कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। म्हाकवे गोरंबे रस्त्यावर सिद्धराम ज्ञानू पाटील यांचा बंगला आहे। त्यांचा मुलगा सैन्यात असल्यानं पाटील आणि त्यांची पत्नी असे दोघेच बंगल्यात राहतात। बुधवारी दुपारी विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी पाटील दाम्पत्य गावात गेले होते। बाहेर जाताना त्यांनी बंगल्याच्या कुलपाची चावी दरवाजासमोरील पायपुसण्याखाली ठेवली होती। पाटील यांची पत्नी घरात आल्यानंतर शेजाऱ्यांनी त्यांच्या घरी कोणीतरी पाहुणा येऊन गेल्याचं सांगितलं। संशय आल्यानं पाटील यांच्या पत्नीनं लाकडी कपाटातील डबे उघडून पाहिले। त्यावेळी डब्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचं दिसून आलं। त्यानंतर सिद्धराम पाटील यांनी कागल पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे। सुमारे 64 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 5000 रुपयांची रोकड असा 3,04,000 रुपयांचा ऐवज चोरीला गेलाय। पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। तसंच ठसे तज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं। या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक माधव डिगोळे करत आहेत।